नमस्कार मंडळी. आज गुरुवार 6 ऑगस्ट. आपली मीटिंग क्रमांक 6. आजचा कार्यक्रम आहे हितगुज कोड्यांशी गंमत शब्दांची. सादरकर्त्या आहेत नीलिमा राडकर, क्षमा एरंडे, मंजिरी कर्वे. शब्दखेळ, कोडी, भेंड्या, भारूड या आणि अशा इतर माध्यमातून मायबोली मराठीचे संवर्धन व्हावे म्हणून हा रंजक कार्यक्रम ह्या तिन्ही बहिणींनी आखला आहे. अशा आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाला कृपया मोठ्या संख्येने उपस्थित राहावे हीच विनंती. नमस्कार. 30 जुलैचा गुरुवार. पावसामुळे सर्वत्र निसर्ग हिरव्या रंगात नटलेला असताना आपल्या क्लबमध्येही हिरव्या रंगाची वेशभूषा परिधान करून आपले सर्व उत्साही सदस्य उपस्थित होते. कारण कार्यक्रमही तसाच दर्जेदार होता, कथ्थक नृत्याचा. आणि त्यासाठी आपल्याला लाभल्या होत्या विख्यात कथ्थक नृत्यांगना मुक्तिश्री. कार्यक्रमाच्या सुरुवातीला रोटेरियन अपर्णा क्षीरसागर यांनी मुक्तिश्री यांची ओळख करून दिली. मुक्तिश्री या पंडिता शमा भाटे यांच्या शिष्या आहेत आणि तसेच त्यांनी तालयोगी पंडित सुरेश तळवळकर यांच्याकडून तालवाद्याचा अभ्यासही केला आहे. मुक्तिश्री यांच्या शिष्या आयुषी दीक्षित आणि त्यांची कन्या अन्वीश्री यांनी जवळपास तासभर आपल्या पदलालित्याने सर्वांना अक्षरशः मंत्रमुग्ध केले होते. नृत्य ही केवळ एक कला नसून ती भावनांची, संस्कृतीची आणि ईश्वरभक्तीची एक सुंदर अभिव्यक्ती आहे, याचाच प्रत्यय या अविस्मरणीय अशा कार्यक्रमातून आपणा सर्वांना आला. सर्वप्रथम त्यांनी गणेशवंदना, गुरुवंदना सादर केली. त्यानंतर पारंपरिक कथ्थकची नृत्यशैली असलेले ताल तीन ताल सादर केले, ज्यामध्ये अतिशय सुंदर असा पदन्यास तबल्याच्या तालावर तितक्याच ताकदीने सादर केला. मुक्तिश्री नृत्य करताना निवेदन करत होत्या आणि बोलही सादर करत होत्या. त्यावरून श्वासावर असलेले त्यांचे नियंत्रण हे वाखाणण्यासारखे होते. कार्यक्रमाचा शेवट त्यांनी कृष्णाच्या मनमोहक अशा बंदिशीने केला. अतिशय उत्कट आणि तरल भाव त्यांच्या अभिनयात होते. आपल्या प्रत्येक पदन्यासातून, प्रत्येक मुद्रेतून आणि प्रत्येक भावमुद्रेतून कथ्थकची अद्वितीय परंपरा जिवंत झाली. तालबद्ध तत्कार, मोहक गिरक्या, नेत्र व हस्तमुद्राद्वारे साकारलेला भावपूर्ण अभिनय आणि लय तालाचा सुंदर संगम यामुळे हा कार्यक्रम अधिक देखणा, अर्थपूर्ण आणि संस्मरणीय ठरला. खरं तर मुक्तिश्री यांचे सतत देशविदेशात कार्यक्रम होत असतात, पण आपल्या क्लबच्या सदस्या मंजिरी अन्नछत्रे यांच्या निमंत्रणाला मान देऊन आणि आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून त्यांनी अतिशय उत्कृष्ट आणि मोहक सादरीकरण केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन राधिका ब्रह्मे हिने केले. क्लबचे अध्यक्ष रोटेरियन प्रसाद कुंभोजकर यांनी सर्व कलाकारांचा यथोचित सन्मान केला. हा कार्यक्रम रोटेरियन शैलाताई दुर्वे यांनी प्रायोजित केला होता. कार्यक्रमानंतर हिरव्या रंगाच्या पदार्थांच्या मेजवानीचा सगळ्यांनी आस्वाद घेतला आणि अशा प्रकारे लेडीज मंचची सांगता अतिशय दिमाखदार झाली. धन्यवाद. नमस्कार. आज दिनांक 3 ऑगस्ट रोजी सुमती बालवन निंबाळकरवाडी व मॉडर्न हायस्कूल वारजे येथे इंटरॅक्ट क्लबचे इन्स्टॉलेशन झाले. यासाठी प्रत्येक शाळेने 3 विद्यार्थ्यांची प्रेसिडेंट, सेक्रेटरी व ट्रेजरर म्हणून निवड केली. या विद्यार्थ्यांना डिस्ट्रिक्ट यूथ डिरेक्टर रोटेरियन संतोष परदेशी यांच्या हस्ते पिन देण्यात आल्या. प्रेसिडेंट प्रसाद कुंभोजकर यांनी रोटरीच्या कार्यपद्धतीबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. क्लबच्या यूथ डिरेक्टर रोटेरियन सुजाता कारंजकर यांनी वर्षभर राबवण्यात येणाऱ्या ॲक्टिव्हिटीजबद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली. चीफ गेस्ट डिस्ट्रिक्ट यूथ डिरेक्टर रोटेरियन संतोष परदेशी यांनी विद्यार्थ्यांना मोठी स्वप्ने बघा, आचार विचार व्यवहार उत्तम ठेवा, यातून 2047चा विकसनशील भारत सर्व युवकांमुळे घडणार आहे अशी प्रेरणा दिली. रोटेरियन चारुदत्त भावे यांनी सुमती बालवन येथे व रोटेरियन अपर्णा क्षीरसागर यांनी मॉडर्न हायस्कूल येथे विद्यार्थ्यांना रोटरी इंटरॅक्टची शपथ दिली. कार्यक्रमाच्या शेवटी रोटेरियन सुजाता यांनी विश्वशांती प्रार्थना विद्यार्थ्यांकडून म्हणून घेतली. दोन्ही शाळांमध्ये स्टडी बडी ॲपचे वितरण केले. या कार्यक्रमांचे सूत्रसंचालन फर्स्ट लेडी गौरी यांनी केले. या दोनही कार्यक्रमांना प्रेसिडेंट प्रसाद
फर्स्ट लेडी गौरी, सेक्रेटरी नरेंद्र, डिस्ट्रिक्ट यूथ डिरेक्टर संतोष परदेशी, क्लब यूथ डिरेक्टर सुजाता, त्याचप्रमाणे क्लबचे रोटेरियन्स चारुदत्त भावे, संजीव कारंजकर, हेमंत तलाठी, नरेंद्र भणगे, अपर्णा, श्यामला, नम्रता रानडे, मंजिरी बडवे, स्वाती पाटील, तसेच ॲन्समध्ये सुप्रिया साने, सुलभा सिद्धेय, मेघना बापट, नम्रता बणगे, वर्षा खेडेकर व अण्णा सुरेंद्र हे मोठ्या संख्येने उपस्थित होते. क्लब न्यूजमध्ये एक अभिमानास्पद बातमी. PP रोटेरियन अनंत व मेधा सरदेशमुख यांचा मोठा मुलगा अपूर्व स्ट्राईड लीगल या कॉर्पोरेट लीगल फर्मचा संस्थापक व मुख्य पार्टनर यांचा महानगरपालिकेबरोबर सुरू केलेल्या लाईट हाऊस या संस्थेच्या दशकपूर्ती समारंभात गणेश कला क्रीडा सभागृहात स्टेट बँकेचे अध्यक्ष रजनीश कुमार यांच्या हस्ते सत्कार झाला. त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक अभिनंदन. अपूर्व हे सामाजिक कार्य म्हणून 10 वर्षे कायदेविषयक सल्ला देत आहेत. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. रोटेरियन डॉक्टर भरत पंड्या यांची 2028-29 वर्षाच्या रोटरी इंटरनॅशनलच्या प्रेसिडेंट पदासाठी निवड झाली आहे. त्यांनी यापूर्वी रोटरी इंटरनॅशनलचे डायरेक्टर म्हणूनही काम केले आहे. ते रोटरी क्लब ऑफ बोरिवली मुंबईचे सदस्य आहेत. या निवडीबद्दल त्यांचे आपल्या क्लबतर्फे हार्दिक अभिनंदन. आता जाणून घेऊयात पुढील कार्यक्रम. 13 ऑगस्ट रोजी सुप्रसिद्ध प्रवास वर्णनकार प्रसाद व शुभदा गोडबोले यांचे अनुभव कथन. सागर, नभ आणि भू यांचा रोमांचकारी प्रवास याचा थरार. ही फ्युजन मीटिंग आहे 4 क्लब्सची. RC पुणे टिळक रोड, पुणे साऊथ, पुणे मिडटाऊन आणि पुणे हेरिटेज. 20 ऑगस्ट रोजी मराठी गाजलेल्या भावगीतांचा कार्यक्रम आहे गीत सुमनांजली. गायिका आहेत सौ वीणा शिंत्रे जोगळेकर. निवेदन सौ अलका पटवर्धन. नमस्कार. आता काही बर्थडे विशेस. 9 ऑगस्टला संजीव कुलकर्णी यांचा वाढदिवस आहे. त्यांना आपल्या सर्वांच्या तर्फे क्लबतर्फे खूप खूप शुभेच्छा. आणि 12 ऑगस्टला आपल्या क्लबचं लोकप्रिय कपल राधिका आणि गिरीश यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. एडिटर अलका पटवर्धन, को एडिटर अंजली कोरे आणि मी सेक्रेटरी नरेंद्र खेडेकर आता येथे अल्पविराम घेतो. पुन्हा भेटूया पुढच्या बुलेटिनमध्ये. धन्यवाद.